नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही आज पहिल्या वेळेस आपण मराठीमध्ये लेख लाडकी योजनेबद्दल आपण पूर्ण फॉर्मेटचं नाही का आज माहिती देत आहोत. तर व्हिडिओ सोबत बनवून राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर लेख लाडकी योजना यासाठी आपण फॉर्म कोणत्या पद्धतीचं आहे हे फॉर्मेट आपण बघणार आहोत. तर सुरू करूयाच मित्रांनो. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय हा जो आहे योजनेचे वैशिष्ट्य आपण सांगितलं आहे. आता बघूया आपण फॉर्म लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र. हा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता. आता हे फॉर्म कसं भरायचं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. अनिवार्य माहिती, व्यक्तिगत माहिती. आता सगळ्यात पहिले बघा, लाभार्थी तपशील पाहिजे. पहिल्या अपत्ता, दुसऱ्या अपत्ता आणि जुळवे अपत्य यासाठी लाभार्थीचे इथं पूर्ण नाव पाहिजे, आधार क्रमांक, लाभार्थीचे पालकांचे आई वडील त्यांचे नाव पाहिजे, त्यानंतर त्यांचा आधार कार्ड पाहिजे, इथं दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाका, नसेल तर काही हरकत नाही. आणि आधार कार्ड प्रत फॉर्म सोबत जोडावे, म्हणजे आधार कार्डचं नाही का झेरॉक्स काढून नाही का फॉर्म सोबत जोडावा. सध्याचा निवास पत्ता, आपण जर सध्याच्या ज्या पत्त्यावर राहता त्या इमारतीचं आणि रोड, लाईन, क्षेत्र, शहर, पोस्ट ऑफिस कोणतं आहे तुमचं ते, तालुका जो आहे तुमचा तो, जिल्हा जो आहे तो, आणि पिनकोड नंबर, आणि परत तुम्हाला इथं तुमचं दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर जोडायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या इथं आपल्याला टाकायचं. 1 असेल 1, 2 असेल 2, 3 असेल 3. अर्ज करते आहे पहिल्या अपत्याची, दुसऱ्या अपत्याची व जुळत्या अपत्याची इथं संख्या टाकायचंय. आणि पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करिता असल्यास कुटुंबीय नियोजन प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर नाही का बँक तपशील. आता बँक तपशील तुमचं ज्या बँकेमध्ये खाता आहे ते खातं आपल्याला इथं जोडायचे. पासबुकाची सत्यप्रतची झेरॉक्स आणि इथं बँक अकाउंटचं नाही का नंबर टाकायचा. इथं एफसी कोड टाकायचं, इथं बँक शाखेचं नाव टाकायचंय आणि बँकेचं जे आपलं खाता क्रमांक आहे ते आपल्याला टाकून घ्यायचंय. त्यानंतर नाही का लेख लाडकी योजनेच्या कोणत्या गटाच्या लाभार्थीसाठी अर्ज केला आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा किंवा पाचवा, म्हणजे कोणत्या, म्हणजे किती खेप आहे यावर आधारित असतो. आणि हे मी याद्वारे प्रमाणित करतो की वरील नमूद केलेली सर्व माहिती सत्य, परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः जबाबदार राहणार. असं नाही का तुम्हाला एक या फॉर्मेटमध्ये तुम्हाला देऊन द्यायचं आहे नाही का. तर या पद्धतीचा हा फॉर्म आहे, आपल्याला पूर्णपणे हे करून घ्यायचं. इथं नाही का दिनांक, ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता त्या दिवशीच इथं तारीख टाकायचं, इथं कितवा महिना आहे आणि इथं 2026 टाकायचे. ठिकाण जिथं आपण आहात तिथचं ठिकाण, इथं लाभार्थी आणि पालकाची डाव्या अंगुठाची इथं निशाणी म्हणजे सिक्का द्यायचं डाव्या अंगुठाचं आणि त्यानंतर सही मारायचं. इथं आता अर्जासोबत जोडण्याची प्रक्रिया. आता डॉक्युमेंट काय काय लागतात, कागदपत्र ते बघा. लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावा, तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा असावा. त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड छायापत्र प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. लाभार्थ्याचे आधार कार्ड इथं प्रत द्यायचं आहे. बँकेचे पासबुक, राशन कार्ड कोणतेही असो, पिवळे, केसरी कोणतेही असो, त्याचं नाही काही सत्यप्रतची झेरॉक्स. इथं मतदान ओळखपत्र हे आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर शेवटच्या लाभार्थ्याकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला हे पण पाहिजे. त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभार्थ्याकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला हे पण आपण जोडू शकतात. त्यानंतर नाही का प्रमुख नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र पहिल्या अपत्यासाठी, तिसऱ्या अपत्यासाठी, दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आपल्याला जोडणं आवश्यक आहे. नंबर 10 बघा, अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबत लाभार्थींचे घोषणापत्र असं आपल्याला जोडायचंय. त्यानंतर बघा आता पुढे नाही का आपल्याला हे लेख लाडकीचं फॉर्म नाही का अंगणवाडी सेविका भरावाची माहिती. आता अंगणवाडी सेविका जे माहिती भरणार ते खालील पद्धतीनं खाली देऊन आहे. अंगणवाडी सेविकेचे नाव, अंगणवाडी सेविकेचा मोबाईल नंबर, अंगणवाडी केंद्राचे नाव, अंगणवाडी केंद्राचे कोड क्रमांक हे सगळं टाकून घ्यायचंय आणि हे पूर्ण अंगणवाडीच आपल्याला भरून देतील. आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जायचं आहे.
लाभार्थीची नोंदणी केलेले इथं जे दिनांक आहे, जन्मतारीख वगैरे या ज्या दिवशी त्यांनी नोंदणी केली, गावाचे व शहराचे नाव, तालुका, जिल्हा व पिनकोड नंबर सलग नाही का इथं जे जे आपल्याकडे आहे तिथं होय करायचे, जे जे नाही ते नाही करायचं आणि लागू नाही जर नसेल तर ते नाही करायचं. एवढे डॉक्युमेंट आपल्याला 9 प्रकारचं डॉक्युमेंट आपल्याला जोडायचं आहे. आधार कार्ड, आईचं आधार कार्ड, जन्माचा दाखला, आई लाभार्थ्याच्या आईचं नसल्यास पालकांचं आधार कार्ड, कुटुंबामध्ये 1 लाख पेक्षाचा रहिवासी प्रमाणपत्र पुरावा, राज्य सरकारचा नियोजन प्रमाणपत्र, शाळेचे बोनाफाईड व 5वा हप्ता असेल, अविवाहित असेल, हे सगळं घोषणापत्र हे सगळं आपल्याला जोडायचं आहे. आणि इथं अंगणवाडी ताईंचं सिग्नेचर वगैरे नाही का आपल्याला घ्यायचं आहे. हे सगळं घेतल्यानंतर हे पूर्ण माहिती भरल्यानंतर प्रेक्षिका यांनी भरण्याची माहिती म्हणजे तुमचं जे आशा सेविका, जे प्रशिक्षण जे सिस्टर्स आहे हे त्यांना भरायचं आहे ही माहिती आणि त्यांचं इथं सिग्नेचर घ्यायचं. त्यानंतर नाही का लाभार्थ्या अंगणवाडी सेविकांना पोच पावती देऊन द्यायचं, म्हणजे पोच पावती हे सगळं नाही का नंतर नाही का अंगणवाडी ताईकडे आपल्याला हे देऊन द्यायचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं लेक लाडकी योजनेचं फॉर्म कोणत्या पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. तर आजच्या फॉर्मेटमध्ये आपण हे जाणून घेतलं. तर या पद्धतीचा आपल्याला फॉर्म भरायचा, या पद्धतीचा आपल्याला फॉर्म भर. तर मित्रांनो, माहिती जर तुम्हाला परिपूर्ण आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी